आज आपण अशा पद्धतीने तांदळाची खीर बनवूया, जी एकदम पारंपरिक पद्धत आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे आणि बासुंदीला फेल करेल इतकी भन्नाट होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण खीर बनवून घेऊया. तर खिरीचा मेन इन्ग्रीडियंट्स म्हणजे तांदूळ. ज्यावेळेला आपण खीर बनवतो ना, त्यावेळेला शक्यतो वासेचा तांदूळ घ्यायचा. ज्या तांदळाला सुगंध असते ना, तो तांदूळ वापरायचा. त्याच्याने खीर खूप सुंदर, अप्रतिम म्हणून तयार होते. तर माझ्याकडे सध्या तरी बासमती तांदूळच अवेलेबल होतं. त्यामुळे मी 1 वाटी इतकं बासमती राईस घेतलेलं आहे बघा. सगळ्यात आधी आपल्याला भांड्यामध्ये ॲड करायचा तांदूळ. त्यानंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचे तांदूळ. तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचा किंवा 2 टेबलस्पून इतकं तूप ॲड करायचं. थोडंसं तूप इथे जास्त ॲड करायचं. बघा इथे मी 2 टेबलस्पून इतकं जवळपास तूप ॲड केलेलं आहे. तूप आधी छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेलं तांदूळ ॲड करायचं आहे. जवळपास 5-6 मिनिटापर्यंत कमी गॅसवर आपल्याला हा तांदूळ छान भाजून घ्यायचा. जोपर्यंत तांदळातलं पूर्णपणे पाणी ड्राय होत नाही ना, तोपर्यंत तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता तांदळातलं पूर्ण पाणी ड्राय झालेले, तूप रिलीज झालेले. या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड करायचं. इथे मी पूर्ण 2 लिटर दुधाचा वापर करणार आहे. 1 लिटर दूध मी भात शिजवण्यासाठी वापरणार आहे आणि 1 लिटर दुधाची खीर बनवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ छान भाजून घेतल्या तुपामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड करून घेतलेलं आहे. आता जोपर्यंत भात पूर्णपणे सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला दुधामध्येच भात शिजवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता छान भात शिजलेला आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे भात. आता ना आपल्याला पोटॅटो मॅशरने भात पूर्ण मॅश करून घ्यायचं. जेवढं खीर आपण छान घोटून बनवतो ना, तेवढीच खिरीला छान असं क्रीमीनेस येते. एकदम असं मलाईदार टेक्स्चर येते. त्याच्यासाठी ना शक्यतो कधीच आपल्याला मिक्सरमधून तांदूळ काढून खीर बनवायची नाही. अशाच पद्धतीने छान घोटून दुधामध्ये शिजवूनच आपल्याला एकदम पारंपरिक पद्धतीने खीर बनवायची आहे. तर बघा इथे मी छान भाताला घोटून घेतलं. त्यानंतर उरलेलं जे अर्धा लिटर दूध होतं ना पातेल्यामध्ये, ते पूर्ण दूध मी खीरमध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि तुम्ही ते बघू शकता खीरमध्ये भरपूर तुम्हाला अजून भात दिसत असेल. ते भात आपल्याला परत शिजवून घ्यायचं. हे जे आपण अर्धा लिटर दूध इथे ॲड करून घेतलेलं आहे ना, आता जोपर्यंत पूर्णपणे थिक होत नाही आणि परत उरलेलं भात जे आहे ना याच्यामध्ये ते पूर्णपणे सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत खीर परत छान आपल्याला कंटिन्युअसली घोटून शिजवायची आहे. तर बघा इथे परत मी छान घोटून ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि आता भात पूर्णपणे शिजलेलं आहे. आता या स्टेजवर याच्यामध्ये परत जे 1 लिटर इतकं दूध मी गरम करून घेतलेलं आहे. गरम करूनच दूध आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. तर बघा इथे मी पूर्ण 1 लिटर परत दूध ॲड केलेलं आहे. छान ढवळून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं केसर ॲड करून घ्यायचं आहे. ऑप्शनल आहे. असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. केसरने ना खीरला खूप सुंदर असा फ्लेवर येते आणि कलरही खूप सुंदर येते. त्याच्यामुळे बघा इथे मी केसर ॲड करून घेतलेत. थोडेसे आपण इथे ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया. तर बघा इथे मी 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि थोडंसं पिस्ता पण घेतलेले आणि थोडीशी चारोळी पण घेणार आहे इथे मी. जेवढे आपल्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत तेवढे आपण ॲड करूया. सोबतच आपण खीर पण शिजवून घेणार आहे. सोबत आपण सगळे कामं केलं की आपली कामं पटकन होतात. तर बघा इथे मी सोबत ड्रायफ्रुट्स कट करताच खीर पण छान घोटून शिजवून घेतलेली आहे. म्हणजे थोडंसं घोटत राहिलं की टेक्स्चर छान येतो खिरीचं. बघा इथे खीर बऱ्यापैकी आपली शिजत आलेली आहे. शेवटी परत मी याच्यामध्ये ना, जे आपलं पोटॅटो मॅशर आहे त्याच्याने परत फिरवून घेणार आहे. म्हणजे जे थोडंसं भात राहिलेलं आहे ना याच्यामध्ये ते पण पूर्णपणे मॅश होईल आणि एकदम क्रीमी अशी आपली खीर बनवून तयार होईल. जर तुम्हाला इथे 2 लिटर दुधाचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही आधी भात छान पाण्यामध्ये शिजवून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 लिटर इतकं दूध ॲड करा किंवा जेवढं तुम्हाला दूध ॲड करायचं तेवढं ॲड करा. तर बघा इथे आपली खीर खूप छान शिजून तयार झालेली आहे. आता या स्टेजवर याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी इतकी साखर ॲड करायची आहे. ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला ना, त्या वाटीने इथे मी 1.5 वाटी इतकी साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर छान घोटून घेतलं. परत त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरवी इलायची, छान फ्रेश हिरवी इलायची वाटून घेतली. त्याची पावडर ॲड केलेली आहे. परत छान घोटून घेतलेलं आहे आणि इथे आपली खीर परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे. आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया तुपामध्ये. तर इथे मी एक पॅन घेतलेले. त्याच्यामध्ये बघा काजू, बदाम, पिस्ता बारीक कट करून घेतलेले. ते आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे छान क्रंची फ्लेवर येते खिरीला. तर 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे छान भाजून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी टेबलस्पून इतकी चारोळी पण ॲड करायची, 1 चमचा 2 चमचा इतकी आणि ती पण आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे.
आणि इथे आपले ड्रायफ्रुट्स पण भाजून तयार झालेत. खूप जास्त वेळ भाजायचं नाही. थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून झाल्याबरोबर लगेच आपल्याला खीरमध्ये हे ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि पटकन आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर परत 2-3 मिनिटासाठी खीर छान शिजवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे खिरीचं टेक्स्चर बघू शकता. खूप जास्त घट्ट नाही आहे, खूप पातळ नाही आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये खीर बनून तयार झालेली आहे. आता आपण ही खीर ना झाकण लावून 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया आणि त्यानंतर गरम-गरम ही खीर सर्व्ह करायची आहे. खरं तर ही खीर ना थंड झाल्यानंतर खायला खूप मज्जा येते. पण जर तुम्हाला गरम-गरम खायला आवडत असेल ना, तर तुम्ही पुरीसोबत ही खीर एन्जॉय करून बघा. खरं सांगते अप्रतिम आहे. चला तर मग आता पटकन आपण सर्व्ह करून घेऊया. तर बघा इथे मस्तपैकी अशी क्रीमी मलाईदार खीर बनून तयार झालेली आहे. आता मी ही खीर सर्व्ह करून घेते. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही तांदळाची खीर कशा पद्धतीने बनवता, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते पण सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.